हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नाम्ने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर आज आपल्याला माझ्यासाठी सेवेसाठी जो हे आलेला आहे अध्याय 9.13, तर त्याचा श्लोक असा आहे। महात्मानस्तु पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्य अनन्या मनस्सो ज्ञात्वा भूता मी ज्ञात्वा भूतादिम व्ययम। याचा अर्थ असा आहे, हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात। ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात। तर श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य असं आहे त्याचं। या श्लोकामध्ये महात्मा या श्लोकाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे। महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो, तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो। हे कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आलेले आहे। जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या शरण जातो तो तत्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यामधून मुक्त होतो। हीच पात्रता आहे। जेव्हा जीव भगवंतांच्या शरण जातो तेव्हा तत्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो। ही प्राथमिक पायरी आहे। जीव हे भगवंतांचे तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात। आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनाला दैवी प्रकृती असे म्हटले जाते। म्हणूनच भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते। श्रीकृष्णा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीचे ध्यान महात्मा करत नाही। तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत। या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो। अशा महात्म्यांना इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते। विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपाकडे, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडे आकृष्ट होत नाहीत। ते केवळ द्विभुजधारी श्रीकृष्णाकडे आकृष्ट होतात। ते श्रीकृष्णांच्या इतर रूपाकडे तसेच देवतेंच्या किंवा मानवांच्या इतर रूपाकडे मुळीच आकर्षित होत नाहीत। ते श्रीकृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचे ध्यान करतात। ते श्रीकृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात। हरे कृष्ण। तर श्रील प्रभुपादांनी खूप स्पष्टपणे आपल्याला सगळ्या ह्याचं वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीने की महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली। महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण काय, की महात्मा आहे स्पष्ट सांगितले की आता तात्पर्यामध्ये किंवा अर्थामध्ये बघा की मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात। आता हे महात्मे कोण आहेत, म्हणजे सर्वप्रथम आपल्याला महात्मे कोण आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत हे पण पाहिलं पाहिजे आपल्याला। आणि भगवंतांची शक्ती काय आहे, म्हणजे भगवंतांची शक्ती, ज्या शक्तीच्या आश्रयाखाली जो जीव रममाण झालेला असतो ती शक्ती काय आहे। तर आता इथे सर्वप्रथम आपल्याला की त्यांची भगवंतांची दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली जो महात्मा आहे तर त्याची लक्षणे पाहिजेत आपल्याला। आणि नंतर आपल्याला भगवंतांची ज्या 2 शक्ती आहेत त्या 2 शक्ती कोणत्या आहेत, तर बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती। तर आता बहिरंगा शक्ती आहे, जी बहिरंगा शक्ती दुर्गा देवी,
बहिरंगा शक्ती ही दुर्गा देवी आहे. आणि दुर्गा देवी ही बहिरंगा शक्ती आहे आणि त्याच्या अंतरंगा शक्तीमध्ये स्वरूप शक्ती आहे. अंतरंगा शक्तीमध्ये स्वरूप शक्तीमध्ये कोणचित आणि संवित शक्ती, ह्या दोन शक्त्या भगवंतांच्या आहेत. तर आता येथे बघा की स्पष्ट आपण जो जीव आहे जीव कसा असतो, तटस्थ असतो. म्हणजे तटस्थ शक्तीमध्ये जीव येतो. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा की स्पष्ट आपल्याला समजून घ्यायचंय की बहिरंगा शक्ती जी दुर्गा देवी ही जी भौतिक जगाच्या आधिपत्य, म्हणजे भौतिक जग हे काय आहे, ही भौतिक जग हे तिच्या ह्याच्यामध्ये येतं, म्हणजे ती त्याचं सांभाळ करत असते भौतिक शक्तीचे आणि भगवंतांच्या इच्छेनुसार. आणि जी अंतरंगा शक्ती आहे ती सगळे काही भगवंताचं धाम आणि भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या सगळ्या अंतरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली येतात. आणि बघा की जीव मात्र कुठे राहतो, तटस्थ शक्तीमध्ये राहतो. मग हे तटस्थ शक्ती म्हणजे काय की साधा सोप्या भाषेमध्ये म्हणजे बघा की तटावरती एक तट असतो. आणि तटावरती राहिल्यावरती जो असं म्हणू शकत नाही की मी आता तटावर आहे, म्हणजे न्यूट्रल आहे. म्हणजे न्यूट्रल म्हणजे की मी इकडेही नाही आणि तिकडेही नाही, असं असं तो म्हणू शकत नाही. कारण तो एक तर मायाशक्तीच्या अधीन आहे, नाहीतर म्हणजे मायादास आहे, नाहीतर कृष्णदास आहे, असंही म्हणता येईल त्याला. म्हणजे एक काहीतरी तो आहे, दोन्ही पैकी एक काहीतरी आहे. मग त्याच्यामध्ये तटस्थ शक्तीमध्ये तो जो राहतो, तटस्थ शक्तीमध्ये, तर त्याच्यामध्ये मनुष्य काय होतो की त्याच्यामध्ये तो तटस्थ शक्तीमध्ये की तो काय करत असतो की तो त्याला ज्या पद्धतीने त्याला वातावरण आलेलं असतं, समजा तो जर त्याचं जसं ज्या पद्धतीने त्यांनी पुण्यकर्म कमवलेलं असतं आधीच्या जन्मामध्ये किंवा काही भक्तीचा त्याचा आधीचा काही पाठपुरावा असेल, तर तो लगेचच काही न हे करता तो ऑटोमॅटिक तो काय करतो की अध्यात्माकडे वळला जातो. आणि जो याला कोणालाही असा पाठपुरावा जर जीवाला नसेल, तर तो मात्र काय करतो, तो कुठे जातो की तो मायेच्या अधीन होऊन जातो. म्हणजे तो एकतर म्हणजे अंधारात बघा की एक अंधारात असतो आणि एक काय असतो की एक मनुष्य एकतर अंधारात असतो नाही तर उजेडात असतो. मग ह्या पद्धतीने जर तो आणि त्याला वेळही लागत नाही बघा की जसं की एका रूम मध्ये पूर्ण अंधार आहे आणि त्या अंधारामधून त्याला जर उजेडामध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल, फक्त एक बटन दाबावं लागेल, लगेच उजेड होईल. त्या पद्धतीने ह्या जीवाचंही असंच आहे की जर तर त्याला भक्तीमध्ये तत्वामध्ये जर जायचं, भक्तीमध्ये यायचं असेल तर त्याला अंधारमय जीवन म्हणजे भौतिक जीवनातून जर आध्यात्मिक जीवनामध्ये यायचं असेल तर त्यालाही वेळ लागत नाही. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रील रूपात काय सांगतात की त्याला काय पाहिजे, सत्संगाने त्याची प्रगती होत असते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी काय करेल, खूप छान असे पुस्तक वाचेल किंवा युट्यूब बघून हे करेल, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पाठपुरावा करण्यासाठी, पण जोपर्यंत त्याला भगवंतांच्या भक्तांचा संघ प्राप्त होत नाही, शुद्ध भक्तांचा संघ प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला ना भक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आणि हे बघा की त्याला भक्ती प्राप्त होण्यासाठी केवळ केवळ भक्तांचा आश्रय हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भक्तांचा आश्रय हा घेतल्याशिवाय अनिवार्यच नाहीये त्याला. म्हणून नाहीतर तो काय होऊ शकतो, एकतर भगवंतांचा दास नसेल तर मायादास होऊ शकतो. मी मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक हे कुत्र्यांपासून खूप शिकायला मिळतं बघा, की जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा ना ज्या मी रूम मध्ये राहायचो त्या रूम मध्ये एक ना गेटच्या जवळ एक काळ्या कलरचं कुत्रं यायचं. अगदी एकदम साधं सुधं कुत्रं असायचं आणि ते कुत्रं आल्यावरती ते गेट जवळ आल्यावरती त्याला असं वाटायचं की हे जो एरिया आहे ना तो माझा आहे, म्हणून त्याला असं वाटायचं. आणि तो इतका लढीवाळपणे तिथं गेटच्या बाहेर आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा, पण त्यांचे जे मालक होते ते आतमध्ये त्याला कधी येऊ देत नसायचे. मग तो काय करायचा, गेटवरच बसायचा, इतका प्रामाणिकपणे गेटवरती बसायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांचा तो कुत्रे आले किंवा कुणी असेल तर त्यांना भुकायचा. त्याला असं वाटायचं मी रक्षण करतोय ह्या जागेचं. आणि तो लढीवाळप्रमाणे तिथं राहता. आणि काय व्हायचं की मी असं पाहिलं की तिथले जे मालक आहेत त्याला कारण द्यायचे, कधी मारायचे. आणि मग नंतर तरी सुद्धा तो अगदी तो तोंडामध्ये त्याला किती काही केलं तरी तोंडाचा हात जरी घातला तर तो चावणार नाही, इतका तो प्रामाणिकपणे तिथं राहायचं. त्याला किती लाथळलं काय केलं तरी तो त्या जागेवरतीच राहायचा आणि रात्रभर तिथे झोपायचा. सकाळी उठल्यानंतर सुद्धा आयटी तिथे उभा राहायचा, जरी त्याला मालक त्याची जरी पर्वा करत नसले तरी तिथेच उभा राहायचा.
मग मला असं वाटलं, की मी पूर्ण मला असं वाटतं "आश्लिष्य वा पात्रता पिनष्टो माम आदर्श नानमहता करोतु वा यथा तथा विदधातु लंपटो मत्प्राणास्ते नापरा." म्हणजे मला हे विधान आठवलं, की भगवंता तुम्ही मला अशा पद्धतीने हे करा, की तुम्ही माझा विचार करा किंवा नका करू, तरी सुद्धा मी तुमचा दास आणि दासानुदास राहील. म्हणजे आपली ही जी भावना आहे ती अशी असली पाहिजे, की आपण काय करतो, की सुख-दुःखानुसार गणना करतो, की मला जर दुःख येत असेल, तर मग दुःख येत असेल तर भगवंता तुम्ही इतकं मला का दुःख देतो हा जाब विचारायला आपण जातो. आणि सुख येत असेल तर मात्र भगवंता म्हणजे जो व्यक्ती भौतिक व्यक्ती असेल तर तो काय म्हणतो की मी माझ्या मेहनतीने हे सगळं सुख कमवू शकलो. म्हणजे हा एका ह्या भौतिक जगाचा नियमच आहे बघा ना, की नसेल तर मग भगवंतांना दुःख असेल तर भगवंतांना दोष देत राहतो. खरं तर आपण आहे ना पूर्ण भगवंतांना आपल्या पूर्ण शरणागत झालं पाहिजे. म्हणजे पूर्ण शरणागत भगवंतांना जाऊनच आपण हे केलं पाहिजे. आणि एका दुसऱ्या कुत्र्यापासून मी असं शिकले, की रोज शाळेतून येता जाता मी पालखी महामार्गावरून आणि जाताना मला एक कुत्रं दिसलं. तर ते कुत्रं आहे ना पूर्ण म्हणजे मध्ये ते मेलेलं कुत्रं होतं. आणि त्या कुत्र्यामध्ये मेलेल्यानंतर तो मला कुत्र्यावरून दिसले. मी जाताना मला खूप वाईट वाटलं त्याच्याविषयी. मी जाईपर्यंत महामंत्राचा जप केला त्याच्यासाठी. आणि त्याच्याविषयी मला असं लक्षात आलं, तो कुत्रा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तिथेच पडून होता आणि पूर्ण त्याचं असं विघटन होत होतं त्या कुत्र्याचं तिथं. आणि त्यावेळेस मला असा विचार मनामध्ये येऊन गेला, की हा कुत्रा आधीच्या जन्मामध्ये यदाकदाचित हा फार मोठा श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या शरीराचे हे करण्यासाठी मोठा बंगला बांधला असेल, टॉयलेट, बाथरूम मोठं आरामशीर सगळं केलं असेल, सगळ्या गोष्टी ऐश्वर्य भावामध्ये तो राहत असेल. आणि अशा या भावामध्ये राहत असताना त्याला मेल्यानंतरही सांगून ठेवलं असेल, की माझी अशी मोठी मिरवणूक करा आणि माझं असं करा, तसं करा, हे त्यांनी नियोजन आधीच करून ठेवलं असेल सगळ्या गोष्टीचं. आणि आता त्याची स्थिती अशी आहे बघा, असं मला वाटलं, की तो आता मेल्यानंतर त्याचं जे देह आहे ते उचलण्यासाठी सुद्धा कोणी नाही. आणि तो तिथं जागेवरती त्याचं विघटन होत चाललेलं आहे. आणि मग आपण हा विचार आपण करू शकतो. जसं मेलेले प्राणी विचार करू शकत नाही, तसं आपण विचार करू शकतो, की आपल्यामध्ये एक आहे, की मग किती प्राणी असतात, हे 84 लक्ष योनीमध्ये ते त्यांचं भोग भोगत असतात. त्यांच्या कर्मानुसार ते फळ भोगत असतात. आणि ज्यावेळेस हा मनुष्य प्राणी, ज्यावेळेस मनुष्य देह त्याला प्राप्त होतो, त्यावेळेस मात्र त्याला विचार करण्याची शक्ती असते, की आपण आता ह्या भौतिक जगामधून आपण जाऊ शकतो, हा विचार करण्याची शक्ती असते. पण जर ज्याने विचारच नाही केला ह्या गोष्टीचा, तो मात्र काय करतो, की असाच अनेक 84 योनीमध्ये ह्या चक्रामध्ये सतत फिरत राहतो. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत राहतात. आणि जो भक्तीमध्ये युक्त होतो, भगवंतांना पूर्ण शरणागत होतो आणि त्या भगवंतांच्या इतका शरणागत होतो, की त्याला मग सुख-दुःख ह्या सगळ्या गोष्टी, सुख-दुःख ज्या ज्या गोष्टी आहेत सुख-दुःखाच्या, त्या सुद्धा त्याला काय वाटत असतात, की की कितीही येऊ सुख-दुःख तरी सुद्धा त्याचा तो विचार न करता पुढे जात असतो. मग अशा पद्धतीने ह्या गोष्टीत तो ज्यावेळेस तटस्थ राहतो आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कितीही त्याला प्राप्त झाल्या तरी सुद्धा कशानेही विचलित न होता तो सतत पुढे जात राहतो आणि भक्तीमध्ये दृढ होत जातो. तोच खरा महात्मा आहे. आणि ह्या महात्मा असं नाही की महात्मा कोणीही महात्मा, म्हणजे एक जर 100 गाढव असते, ते 100 गाढवांमधला एक गाढव, 100 गाढव काय म्हणतात की हा सूर्य आहे, हा गाढव आहे ना तो सूर्य आहे, असं म्हटल्यानंतर तो गाढव सूर्य होणार आहे का? नाही होऊ शकत. त्या पद्धतीने महात्मा हा ज्यावेळेस तो जीवन जगतो, कसा जीवन जगतो आणि त्या जीवनामध्ये तो भगवंतांना किती शरणागत आहे, त्यानुसार त्याचं महात्मा पद ठरलं जातं. मग त्या महात्मा पदामध्ये की असे म्हटलं श्रीकृष्ण हे काय आहे तिथं सांगितलंय की सर्व कारणाचे पुढे काय म्हटलंय मी, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. म्हणजे जो महात्मा आहे तो भगवंतांना काय म्हणतो की आदिपुरुष, आदिकारण म्हणून जाणत असो. म्हणजे जसं की छान ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतो आपण की वेणू कन्वतम अरविंद दलाय दक्ष वरहास्तमशिता बुद्धी सुंदर रागम कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभा गोविंद आदिपुरुषम तमहाम भजामी. म्हणजे गोविंद हे आदिपुरुष ब्रह्माजी सुद्धा प्रार्थना करतात, भगवंतांचं सुंदर असं वर्णन करतात. मग ह्या ह्या रूपाकडे बघा की काही काही भक्त काय होतात चतुर्भुज रूपाकडे आकर्षित होतात. पण चतुर्भुज हे
आपल्याला श्रीकृपात काय सांगतात की चतुर्भुज विष्णूंकडे काही आकृष्ट होतात आणि ते न होता आपल्याला द्विभुज रूपाकडे आकृष्ट व्हायचे. म्हणजे द्विभुज खूप स्पष्ट आणि सरळ आपल्याला भगवान श्रीकृपादांनी आपल्याला भक्ती मार्ग सांगितलाय. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे गोपी. गोपी सुद्धा बघा ना की किती सुंदर त्यांनी ज्यावेळेस ते भगवंतांना शोधत असतात आणि अचानक भगवंत स्वतः चतुर्भुज रूप नारायण रूप धारण करतात आणि पुढे येतात आणि आल्यानंतर सुद्धा त्यांना प्रणाम करतात सगळ्या गोपी आणि नमो नारायण म्हणतात. आणि म्हटल्यानंतर म्हणतात की मग त्यांना काय म्हणायचे की भगवान श्रीकृष्ण कुठे गेलेत हे त्यांना विचारायचं. त्यांच्यामध्ये रममान झाले नाही, त्यांची स्तुती गात बसले नाही, तर ते भगवंतांना शोधतायत हे त्यांचं एम आहे. आणि ते काय म्हणतात की "हं, मग श्रीकृष्ण कुठे आहे त्यांना प्रश्न विचारतात. म्हणजे हा बघा की चतुर्भुज रूप भगवंत येऊन सुद्धा त्यांना काय होतं की द्विभुज रूप धारण करण्याकडे त्यांना द्विभुज रूप भगवान श्रीकृष्णाकडे त्यांचं आकर्षण आहे. म्हणजे हे जे आकर्षण आहे भगवंतांचं, कारण आपल्याला जो आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपला एम काय आहे, तो आपल्याला लक्षात असला पाहिजे. जसं की हे जे महात्मा आहेत त्यांची लक्षणं काय आहेत. महात्मा जे आहेत ते काय करतात की इतके सहज भगवंतांची भक्ती धारण करतात की आता त्याचं उदाहरण म्हणजे एक जाट म्हणून एक ह्याच्यामध्ये धन्ना जाट म्हणून एक महान संत होऊन गेले. त्यांचं खूप छान उदाहरण आहे की त्यांच्यामध्ये ते लहानपणी त्यांचं वयाच्या 5व्या वर्षाच्या आधीच की ते काय करायचे की खेळण्यामध्ये खूप दंग असायचे. एकदा काय झालं की त्यांच्या घरी संत येतात आणि ते शालिग्राम भगवंतांची ते पूजा करत असतात. शालिग्राम भगवंतांची पूजा करताना त्यांना असं जाणवलं की शालिग्राम भगवंतांना त्यांची पूजा इतकी आवडली ते संत करताना. ते म्हणतात की हे ना शालिग्राम मलाच राहू द्या. आता ते त्यांच्या मुलांना कसं सांगू शकतील की आता त्याचं मन पण दुखवायचं नाही त्यांना त्या संतांना. तर ते काय करतात, एक त्याच पद्धतीने एक असं गोल गोल दगड आहे ना, त्याच पद्धतीने मोठा पण गोल दगड आणून देतात आणि मग ते सांगतात, त्यांना विचारतात की हे मोठे भगवंत आहेत आणि हे छोटे भगवंत आहेत. हा, तर मग हे मोठे भगवंत आहेत ना, ते मी त्यांची खूप चांगली पूजा करत असते मोठ्या भगवंतांची. हे माझ्यासाठी भगवंत. तर छोटे भगवंत तू छोटा आहे, तू घेऊन टाक. नाही नाही म्हणतो, मला ते मोठेच भगवंत पाहिजेत. मग हेच ते संतांना पाहिजे होतं. मग म्हणतात घेऊन टाक हे मोठे भगवंत तुला. मग ते मोठे भगवंत म्हणून एक मोठा दगड असतो एवढा एवढा गोल गोल, तर त्याची ती पूजा करायला लागतात. संत गेल्यानंतर मग ते विचारतात कशी पूजा पूजा करायची काय, आणि ते अगदी त्यांना सहज भावाने ते त्या दगडाची पूजा करायला सुरू करतात. शालिग्राम समजून सुरू करतात पूजा. आणि हे शालिग्राम भगवंत नसताना एक दगडच आहेत, पण तरी सुद्धा त्यांची ती इतकी भक्तिभावाने पूजा करतात. ते म्हणतात मी विचारलं नाही तुम्हाला भोग कसा लावायचा, हेच मात्र विचारायचं राहिलं, आता काय करायचं म्हणतात. मग ते म्हणतात की नाही नाही, पण तरी आपण उपाशी कसं ठेवायचं. महात्मा ते संत भगवंतांना रोज जीव खाऊ घालायचे, आता मी काय करू म्हणतात. मग ते काय करतात, माझ्याकडे तर काय नाही, बाजरीची भाकरी, ताक, लोणी असलं जेवण आहे माझं. मग ते भगवंतांना समोर ठेवतात. भगवंत काय खायला तयार होत नाही. नाही म्हणतात तुम्हाला खावाच लागेल. तुम्ही नाही खाल्लं तर मग काय करायचं? मी मी कसं खाणार तुम्ही नाही खाल्लं तर? मग ते म्हणतात तू खा. मग ते काय झालं तरी भगवंत भोग खायला तयार होत नाहीत. का तर त्यांना असं वाटतं असं मी अजून काही भक्ती करायला शिकलो नाही, असं हे नाही केलं, त्याच्यामुळे भगवंतांना बहुतेक माझं काही आवडत नसेल. नाही नाही भगवंत, तुम्ही हे काय केलं तरी जेवण केलंच पाहिजे. 3 दिवस झालं भगवंत काय भोग ग्रहण करा नाही. 3 दिवस हा मुलगा पण उपवाशी. ते धन्ना उपवाशी म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात की आता खूप परीक्षा झाली, तुम्ही भोग ग्रहण करा, तुम्ही नाही खाल्ला तर मी कसं खाणार. मग काय होतं, मग भगवंत प्रत्यक्ष खायला सुरुवात करतात. हात बाहेर येतो त्या दगडामधूनच आणि भगवंत ते ग्रहण करायला लागतात. 4 चपात्यांचा भोग असतो. 2 चपात्या खाऊन झाल्यानंतर तिसरी चपाती सुद्धा ते खायला सुरुवात करतात. तिसरी खायला लागलं की ते काय करतात, त्याचा हात पकडतात. बस बस म्हणतात, आता मी 3 दिवस झालो उपाशी, 2 खाल्ल्या ना तुमच्या वाट्याच्या, आता बास म्हणतात. आता ह्या 2 मला राहू द्या म्हणतात. आता तुम्हाला पण भूक लागली की नाही, त्यांची इतकी निरागस भक्ती असते. आणि मग भगवंत काय करायला लागले, प्रत्यक्ष येऊन त्यांच्या बरोबर त्यांची जी निरागसता पाहतात आणि त्यांच्या बरोबर तिथे राहायला लागतात, त्यांच्या बरोबर खेळतात, हे करतात आणि त्यांच्या बरोबरच सगळं जीवनयापन करायचे. आणि अशा पद्धतीने मी थोडक्यात ह्या गोष्टी सांगते तुम्हाला. मोठे झाल्यानंतर मोठे झाल्यानंतर आता काय व्हायला लागलं की त्यांना भगवंत काय करतात, ते आता एक व्यक्तीला, जो व्यक्ती म्हणून त्यांचे गुरु असतात, ते गुरुंना सांगतात की तुमचा काय म्हणतो, गुरु येतात खूप मोठे झाल्यानंतर, मग ते त्या काही गाया वगैरे ते चरायला घेऊन जायचे ते.
आणि ते म्हणतात की आता तुमचे गुरु आल्यानंतर म्हणतात तुमचे काय म्हणतात शालिग्राम. तर चांगले छान जेवण करतात, मस्तपैकी खेळतात माझ्या बरोबर ती. काय म्हणतात तुम्ही? ते म्हणतात की हो म्हणतात की मग मला दाखव म्हणतात ते गुरु म्हणतात मग चला तुम्ही आमच्या बरोबर ती तिकडे गाय चारायला आहे. मग तिथे येतात भगवंत. मग तिथं आल्यावरती पाहतात तर खरंच ते त्याच्याबरोबर ती गप्पा मारत असतात पण त्यांना ते दिसत नसतं. ते त्यांच्याबरोबर सगळ्या लीला करतात पण हे गुरूंना काही दिसत नाही. मग ते त्यांना खूप विनंती करतात तर माझ्या हे गुरु ज्यांच्याकडून तुम्ही मिळालेले आहेत ना तुम्ही शाळीग्राम भगवंत तुम्ही त्यांना दिसू द्या. मग भगवंत सांगतात त्यांनी काय तुला शाळीग्राम वगैरे दिला नव्हता. तू त्याला साधा दगड दिला होता पण तुझ्या भक्तीच्या आणि रागस भावामुळे मी इथं प्रकट झालो. नाही नाही पण काही करा तुम्ही त्यांना दर्शन द्या. मग भगवंत त्यांना दर्शन देतात. मग ह्या दर्शनानंतर ना मात्र काय होतात भगवंत तिथं लुप्त होऊन जातात आणि म्हणतात आता मी तुला दर्शन देऊ शकणार नाही आता म्हणतात. मग ते 3-4 दिवस उपाशी राहतात भगवंतांना खूप विनंती करतात आणि मग त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन भगवंत सांगतात की नाही आता तू मोठा झालास. आता भगवंत तू त्यांना संतांचं सेवा करत जा भगवंत माझी निस्वार्थ भक्ती करत जा मी नंतर कधीतरी तुला भेट देण्यासाठी येईल. असं म्हटल्यावरती मग ते संतांची सेवा करायला लागतात. इतकी काही संतांची सेवा करायला सुरुवात करतात, इतकी सेवा करतात की त्यांना रोज त्यांची इतकी ख्याती पोहोच हे होती सगळीकडे की सगळे त्यांच्याकडे घरी जेवण करायला यायचे. आणि रोज रोज जेवण करायला आल्यामुळे आई वडील म्हणतात की आपल्याला हे अन्न पुरेल का तू रोज जर संतांची हे करायला तू स्वतः कमवायला सुरुवात कर. आणि मग ते म्हणतात की जा आता हे धान्य पेरून ये. धान्य पेरायला त्याला देतात आणि म्हणतात की जर इथं घरी संत जर आले ना तर मी मात्र त्यांचा अपमान करेल असं सांगतात. मग मात्र ते घाबरतात आणि ते त्यांचं सगळं धान्य उचलतात आणि ते धान्य आता पेरण्यासाठी शेतावरती जातात. पण मध्येच रस्त्यामध्ये काय होतात की अचानक काही संत येतात आणि म्हणतात चला आम्हाला धन्ना शेठचा पत्ता सांगा कुठे येत राहतात ते. ते म्हणतात अहो मीच धन्ना शेठ. अहो मी तुमच्याकडे चला आपण कथा कीर्तन जेवण वगैरे सगळं करू. तर ते म्हणतात की आता मग लक्षात येतं की घरी गेलं तर घरी मात्र काही वेगळाच प्रकार घडेल. आता करायचं काय? तर मग ते काय म्हणतात, की चला आपण तुम्ही ते म्हणतात, की आमच्या शेतावरच चालू. आपण तिथेच काहीतरी सगळं नियोजन करूया म्हणून. मग ते चला मग चला जवळच आहे शेती. तर सगळे शेतावर जातात आणि ते म्हणतात, मी काही व्यवस्था करून येतो. मग ते काय करतात घरी जातात बाजारात जातात. जे धान्य आहे ते धान्य विकून काय करतात बाकीचं सगळं घेऊन येतात खाण्याचे पदार्थ वगैरे बनवायसाठी. आणि मग मात्र जे सगळं जेवण होतं, सगळे झाल्यानंतर संत जेवण करून, कीर्तन करून सगळे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं आपल्याला हे जे बी आहे ते पेरण्यासाठी दिले ते आपण विकलोय. आता पेरायचं काय? ते काय करतात माती घेतात पोत्यामध्ये भरतात आणि ती माती पूर्ण दिवसभर ते पेरत राहतात. कारण त्यांना असं शेजारी-पाजारी सगळे पाहत असतात. त्यांना दाखवायचं असतं, की मी दिवसभर पेरणी केली आणि काहीतरी सांगता येईल, की बी व्यवस्थित नव्हतं म्हणून उगवून नाही आलं वगैरे असं काही सांगता येईल असं म्हणतात. आणि मग मात्र काही लोक काही दिवसानंतर ते आता काय म्हणतात जायची काही गरज नाही कारण आता तिथं काही विकणं आपण काही माती फेरली काहीतरी येणारच नाही. ते काही आपलं घरीच राहायचे. आणि मग काही दिवसांनी सगळे लोक येऊन विचारायला लागले, तुम्ही नेमकं पेरलंय काय इतकं छान उगवलंय. त्यांना असं वाटतं की काहीतरी आपल्याला टॉन्टच मारतायत हे सगळे काही आलंच नसेल किंवा काहीतरी गवतच खूप उगवलं असेल म्हणून म्हणतायत. मग सगळेच येऊन म्हणायला लागल्यावर ते काय प्रकार आहे म्हणून पाहायला जातात तर पाहतात तर काय अशी आणि इतकी बहरदार शेती उगवली असते आणि ती पण 15 दिवसात शेती आल्यानंतर त्यांना इतकं आश्चर्य वाटतं की ही एवढी मोठी शेती आणि आपण काय पेरलं होतं तर माती पेरली होती. मग त्यांच्या लक्षात येतं की आपण पेरलं होतं कुठं की संतांच्या मुखामध्ये पेरलं होतं आणि ते आता इथं उगवलंय. म्हणजे त्यांच्या इतक्या अनेक ह्या जाट जे जाट जातीमध्ये आलेले जे धन्नाशेठ आहेत त्यांचं इतकी कथामृत खूप सुंदर आहे. तर ते राजस्थान मधल्या शेतीमध्ये मोठे संत आहेत. पण असे बघा की हे त्यांचं हे असे महात्मा घडतात जे भगवंतांची निस्वार्थ भावाने भक्ती करतात. जे भगवंतांना आदी आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात आणि त्या संतांची भक्ती आणि भक्तिपूर्ण सेवा करतात. म्हणून तर ते भक्त होतात. म्हणून आपल्याला कसं राहायचंय, की जसं ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे जसं भगवंतांनी आपल्याला ठेवलंय ना, तसं त्यात समाधानी राहायचंय आपल्याला. इतर अनेक गोष्टी हे प्राप्त करायचे, ते प्राप्त करायचं त्याच्यासाठी अट्टहास न धरता जसं आहे ना, त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकलं पाहिजे. तुकाराम महाराज पुढे शेवट सुद्धा अभंगामध्ये खूप छान म्हणतात, की तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. म्हणजे तयावरी भार टाकायचा. सगळा हा भार जो आपला आहे ना, आपण जो वाहायचा प्रयत्न करतोय ना, की मला हे राहिलंय, माझं ते राहिलंय, मुलांची लग्न, मुलांची शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे भार पाठीवरती वाहतोय ना, तो व्हायचा नाही. महाराज काय म्हणतात, का म्हणे वाहू तयावरी भार.
वाहू हा संसार देवा पाय. म्हणजे हा जो संसार आहे आपल्याला, जो हे ना, तर आपल्याला करायचंय काय, हा संसार भगवंतांना व्हायचा ना, आपल्याला फक्त निस्वार्थाने भावाने भगवंतांचं नामस्मरण करायचंय. श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला दिलंय ना, ते फक्त आपल्याला हे करायचंय. त्याच्यावरून आहे ना, कार्तिक महिन्यामध्ये एक खूप महान म्हणजे एक श्रील प्रभुपादांचेच एक शिष्य, त्या शिष्या त्यांची जी पत्नी आहे, त्यांचा देहत्याग केला त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये, परदेशी आहेत ते. पण त्याचा इतकं छान मी त्यांचं असं ऐकलं, की ते ज्यावेळेस त्यांना देहत्याग करत होते त्यावेळेस ते आधी पूर्ण 72 तास ते पूर्ण झोपी गेले. म्हणजे झोपल्यानंतर ते उठल्यानंतर ते उठतात आणि अचानकच उठल्यावरती म्हणायला लागतात, माझे जगन्नाथजी कुठे आहेत. जगन्नाथजी कुठे आहेत म्हणल्यावरती त्यांना जगन्नाथजींना त्यांच्या जवळ देतात, ते हृदयाला पकडून ठेवतात जगन्नाथजींना आणि म्हणतात, मला काही तुलसी द्या, मला रज लावा माझ्या डोक्यावरती, भगवंता ब्रजवासियांची रज लावा. आणि हे सगळं केल्यानंतर तुलसी पितात, गंगाजल पितात आणि ते त्यांचा देह तिथंच त्याग करतात. आणि देह त्याग केल्यानंतर बघा, एवढं सगळं त्यांना म्हणजे जणू कळून आल्याप्रमाणे सगळं झाल्या गोष्टी. आणि साध्या गृहिणी होत्या, कोणत्या ह्याच्या प्रेसिडेंट कोणत्या ह्या नव्हत्या किंवा कोणत्या प्रवचनकार नव्हत्या, काही कोणत्याही गोष्टी नव्हत्या, साध्या गृहिणी होत्या. त्यांनी असा सुंदर असा देहत्याग कीर्तनामध्ये केला. आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर ते त्यांच्या पतीच्या स्वप्नामध्ये येतात. आणि 10 दिवसात पतीच्या स्वप्नात येऊन ते सांगतात पतीला, की मी आता, माझा प्रवास सुरू झालेला आहे, मी भगवत धामामध्ये चालली, असं त्यांनी सांगितलं. आणि काही करायची गरज नाही, म्हणतात की श्रील प्रभुपादांनी जे सांगितलंय ना, त्या मार्गाचा फक्त अवलंब करा. श्रील प्रभुपादांनी जे सांगितले, 16 माळाचं जप, 4 नियमांचं पालन करायचं, भक्तांची सेवा करायची, मंदिराचं दर्शन, मंदिरमध्ये दर्शन, मंगल आरती करायची, ह्या ज्या सगळे जे दिले ना, ते फक्त ते फक्त करायचे. आणि ते केल्यानंतर सुद्धा भगवंतांच्या धामाची प्राप्ती होती. आणि मी हे उदाहरण आहे की मी धामामध्ये चाललीये म्हणून. हे 10 दिवसां 10व्याच्या दिवशी ना, त्याच्या पतीच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा, की आपल्याला होप्स आहेत, की आपण जरी, आपल्याला काही मोठं कोणी प्रवचनकार व्हायचं नाही किंवा खूप मोठं असं काही प्रचारक वगैरे, आपलं जे प्रयत्न करेल, आपण साधी गृहिणी आहोत ना, त्या गृहिणी फक्त निस्वार्थ भावाने जरी सेवा केली ना, तरी आपल्याला भगवंतांची धामाची प्राप्ती होऊ शकते. हे उदाहरणावरून आहे. म्हणजे ते श्रील कृपादांनी इतका सुंदर मार्ग आपल्याला दिलाय, आणि त्या मार्गानुसार जर आपण फक्त आपलं जीवन यापन केलं, तरी सुद्धा आपल्याला भगवंतांच्या घरी जाता येते. हे त्या उदाहरणावरून आहे. म्हणजे, आणि त्याच्यासाठी काही असं मोठं हे करायचं नाही, की खूप मोठं असं अट्टहास करायचा किंवा खूप मोठं असं प्रदर्शन स्वतःचं करायचं, असंही नाही. खूप साधं आणि सिंपल जरी जीवन यापन केलं ना, तरी सुद्धा आपल्याला भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती करता येते. हे त्या उदाहरणावरून आहे. तर आपल्याला, मला असं वाटतंय की वेळ पण होत आलेली आहे. आणि जे काही चुकलं असेल माझ्याकडून तर माफी असावी, आणि जे काही बरोबर असेल ते भगवंतांची पूर्ण निस्वार्थ सेवा आणि महाराजांचं, श्रील प्रभुपादांची कृपा, महाराजांची कृपा आणि नित्यानंद प्रभूंची कृपा यानुसार घडलं. आणि हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. अनम्यूट करता का त्यांना, म्हणजे प्रश्न विचारता येतील काही असतील तर. चालेल, आता प्रश्न नसतील तर आपण प्रवचन इथेच थांबूयात. मी आता हे करते. हरे कृष्ण. थँक्यू.